सगळेच वास्तू उपाय प्रत्येकासाठी सारखं काम करत नाही, कारण प्रत्येक राशीची एक हक्काची दिशा आणि तत्व असतं. आज जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार घरात कोणता एक छोटा बदल केल्याने पैशांचा पाऊस पडू शकतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा खूप जुना संबंध आहे. आपल्या घराच्या दिशा जेव्हा आपल्या राशीच्या स्वामींच्या ग्रहाशी जुळतात तेव्हा घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. आज आपण सर्व 12 राशींचे अचूक आणि सोपे उपाय पाहणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी तुमची रास कोणती आहे? मेष, सिंह की मीन? लगेच तुमची रास कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून मला समजेल की आपल्या चॅनलवर कोणत्या राशीचे प्रेक्षक सगळ्यात जास्त आहे. अग्नितत्वाच्या राशी अर्थात मेष, सिंह आणि धनु. मेष रास, घराच्या दक्षिण किंवा आग्नेय दिशेला लाल रंगाची वस्तू किंवा तांब्याचा शोपीस ठेवा, यामुळे आर्थिक स्थैर्य येतं. सिंह रास, घराची पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवा. पूर्व भिंतीवर तांब्याचा सूर्य किंवा उगवत्या सूर्याचं चित्र लावा, यामुळे मान सन्मान आणि पैसा दोन्ही वाढेल. धनुरास, घराच्या ईशान्य अर्थात नॉर्थ ईस्ट कोपऱ्यात किंवा देवघरात दररोज तुपाचा दिवा लावा. येथे पितळेची भांडी ठेवल्याने आर्थिक अडथळे दूर होतात. पृथ्वी तत्वाच्या राशी अर्थात वृषभ, कन्या आणि मकर. वृषभ रास, घराच्या वायव्य नॉर्थ वेस्ट कोपऱ्यात नेहमी सुगंधी आणि स्वच्छ ठेवा. पांढऱ्या रंगाच्या वस्तू ठेवल्याने उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतात. कन्या रास, तिजोरीत नेहमी थोडं कापूर आणि लवंग एका हिरव्या कापडात बांधून ठेवा, यामुळे पैशाची आवक अखंड राहते. मकर रास, घराची पश्चिम दिशा नेहमी मजबूत आणि स्वच्छ असावी. शनिवारी घरातील मुख्य दाराच्या बाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते. ज्योतिषप्रेमींनो, पहिल्या 6 राशींचे उपाय आपण पाहिले. यातली तुमची रास आली होती का? आणि हे उपाय तुम्हाला सोपे वाटलेत का? कमेंट करून सांगा. आता बघूया पुढच्या 6 राशी. वायुतत्वाच्या राशी अर्थात मिथुन, तूळ आणि कुंभ. मिथुन रास, घराच्या उत्तर दिशेला हिरवीगार झाडे जसे की मनी प्लॅन्ट किंवा बांबू प्लॅन्ट लावावे. नोकरी व्यवसायात मोठा धनलाभ होईल. तूळ रास, घराचा आग्नेय कोपरा स्वयंपाकघर नेहमी व्यवस्थित असावा. घरात दररोज संध्याकाळी कपूर जाळल्याने समृद्धी येते. कुंभ रास, घराच्या वायव्य अर्थात नॉर्थ वेस्ट कोपऱ्यात पाण्याचा कारंजा किंवा पाण्याचे चित्र लावावे. घरातील जुन्या न लागणाऱ्या वस्तू ताबडतोब बाहेर काढाव्या. जलतत्वाच्या राशी अर्थात कर्क, वृश्चिक आणि मीन. कर्क रास, घराच्या ईशान्य कोपऱ्यात चांदीच्या किंवा काचेच्या पात्रात स्वच्छ पाणी भरून ठेवावं, यामुळे विनाकारण होणारे खर्च थांबतात. वृश्चिक रास, घराच्या दक्षिण दिशेला जड कपाट किंवा जड वस्तू ठेवाव्या. दक्षिण दिशा दोषमुक्त राहिल्यास अचानक धनलाभाचे योग येतात. मीन रास, घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात एक छोटा ॲक्वेरियम. घरात पिवळ्या रंगाचा वापर वाढवल्याने संपत्तीत वृद्धी होते. तर ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या राशीचा उपाय तुम्हाला समजला असेल. तुमच्या घरात आधीपासूनच तुमच्या राशीनुसार योग्य गोष्टी आहेत का, की तुम्हाला नवीन बदल करावा लागणार आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची रास कोणती आहे ते लिहा. हे छोटे बदल करून पहा आणि तुमच्या आयुष्यात येणारा सकारात्मक बदल अनुभव घ्या. तुमच्या राशीचा हा छोटासा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांची आर्थिक प्रगती थांबली आहे. त्यांची रास कोणती हे त्यांनाही विचारा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक,
share and subscribe the channel. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.